सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष. देवळा न्यूजवर पहा फक्त. नाशिक येथे तृतीयपंथी यांच्यावर प्राणघातक हल्ला तर शुभांगी शिंदे व सागर शिंदे यांनी हल्ला केल्याचा सोनाली बलक यांचा आरोप. त्यात त्यांनी नमूद केले आहे की माझे नाव सोनाली राजेंद्र बलक, वय वर्ष 28 वर्ष, व्यवसाय भिक्षेकरी, तृतीयपंथी, घर नंबर 4417, मालवीय चौक, पंचवटी कारंजा, पंचवटी, नाशिक. समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहून खबर देते की मी वरील ठिकाणी माझी आई शैला बलक, वडील राजेंद्र बलक असे एकत्रित कुटुंब राहत असून मी नाशिक शहरामध्ये भिक्षा मागून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दिनांक 9/6/2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मी व माझ्यासोबत शिल्पा राजू जगताप व प्रवीण दयानंद महाले असे मोपेड वाहन क्रमांक MH15 KR 8476 याच्यावरून कामानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून जात होतो. त्यावेळी आमच्या पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी अमरधामकडून रामकुंडाकडे जाणाऱ्या रोडवरील शिवभोजन केंद्राच्या समोर पंचवटी येथे त्यांची मोटरसायकल आडवी लावून शुभांगीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर का टाकले, शुभांगीला सपोर्ट करा असे बोलून आम्हा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या जवळील फुटलेल्या बिअरच्या बाटलीने प्रवीण महाले तृतीयपंथीच्या उजव्या हाताच्या दंडावर पाठीमागील बाजूस मारून दुखापत केली. तर शिल्पा जगताप तृतीयपंथी हिला देखील फुटलेल्या बिअरच्या बाटलीने पाठीत मारून दुखापत केली. मी भांडणे सोडवित असताना मला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली. आम्ही मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्याने सदर मोटरसायकलवरील इसम फुटलेल्या बिअरची बाटली घेऊन सदर ठिकाणाहून पळून गेले. शुभांगीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर का टाकले याची कुरापत काढून आम्हास वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन प्रवीण महाले व शिल्पा जगताप यांना फुटलेल्या बिअरच्या बाटलीने मारहाण करून दुखापत करण्यास कारणीभूत झाल्याने तसेच मी भांडणी सोडवत असताना मला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली, म्हणून माझी सदर मोटरसायकलवरील 2 अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे असे तक्रारदारांनी सांगितलंय. देवळा न्यूजसाठी रोशन गव्हाणे, नाशिक.